मराठी विश्व साहित्य संमेलन बघण्यासाठी आम्ही आलो आहोत. मस्त प्रवेशद्वारातून आम्ही एंट्री मारली. त्यानंतर आम्ही समोर बघतो तो भला मोठा पंडा, आजूबाजूला पुस्तकांचे स्टॉल, नंतर फोटो फ्रेमचे स्टॉल, पुस्तक पेढे, पुस्तक बघण्यामध्ये फुल व्यस्त होते. नवीन नवीन पुस्तक आणि त्याच बाजूला एक महाराजांची शस्त्र आणि सामग्रीची एक लक्झरी बस उभी होती. त्यामध्ये त्यांचे शस्त्र वगैरे ठेवलेले होते आणि ते तिथं बघण्यासाठी पब्लिक रांगेत उभी होती. नंतर आम्ही मेन पंडालकडे जाण्याच्या रस्त्याला वळालो आणि त्यांची रस्ता थोडा छोटा होता. पण जेव्हा त्या प्रवेशद्वारातून आम्ही एंट्री केली, हे भला मोठा पंडाल, बापरे कितीही गर्दी. बाजूला हे देवीचा देखावा केला होता सप्तशृंगी मातेचा. नंतर महाराजांची राजगादी सुद्धा ठेवलेली होती, ती अतिशय फार सुंदर होती. त्यानंतर महाराजांचे खूप गडकिल्ले आणि त्यांचे देखावे अशी लहान मुलांनी सजावट करून त्यांनी बनवले होते. आणि तिथली एक चिमुकली गडाबद्दल माहिती सुद्धा एकदम उत्कृष्ट सांगत होती. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा असा बांधलेला आहे की तो सहज नजरेत बसत नाही आणि हीच त्याची खास रचना शत्रूंपासून संरक्षण करत या किल्ल्यावरचं विशेष असं आपल्या गड किल्ल्यांबद्दल माहिती असणारे चिमुकले फार कमीच राहिलेत आता. त्यांना गड किल्ल्यांबद्दल माहिती दिली पाहिजे. नंतर या महाराजांची पितळ आणि तांब्यामधली ही मूर्ती बघायला भेटली. नंतर जसं पुढे गेलो, या मराठमोळी लुकमध्ये शाळेतल्या मुली गड किल्ल्याची माहिती सांगत होत्या. आणि नंतर मेन पंडालमध्ये जायला बापरे खूप गर्दी होती. पण कारण ही गर्दी होती फोक आख्यान बघण्यासाठी. आणि आम्ही नंतर सांस्कृतिक कार्यक्रम बघायला दुसरीकडे गेलो. नंतर जेव्हा फोक आख्यानला आलो आणि काय कार्यक्रम होता, काय सांगू तुम्हाला, शब्दात सांगता येणार नाही असा तो कार्यक्रम होता. तुम्ही इंस्टाग्रामला माझी रील बघू शकता, जबरदस्त.